नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देशपांडे मॅथ्स अकॅडमी मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आज आपण स्टार्ट करणार आहोत टू इंटरसेक्टिंग लाईन्स अँड फॅमिली ऑफ लाईन्स। ठीक आहे, तर डायरेक्ट क्वेश्चन्स पासून स्टार्ट करूया आणि जे कन्सेप्ट आहे ते समजून घेऊया। ठीक आहे, तर स्टार्ट करूया। अँगल बिटवीन टू लाईन्स काय असते हे थोडं समजावून सांगतो आणि न्यूमेरिकल स्टार्ट करतो। लेट थीटा बी द अँगल बिटवीन टू लाईन्स असेल तर tan थीटा इज इक्वल टू होतो, म्हणजे दोन लाईन इंटरसेक्ट होऊन राहिल्या आणि याचा अँगल थीटा 1 कन्सिडर करू, याला थीटा 2 कन्सिडर करू, कारण की हा पण तर अँगल आहे बिटवीन टू लाईन्स आणि हा पण आहे। तर याचा येतो स्लोप tan थीटा इज इक्वल टू m1, याचा स्लोप एका लाईनचा स्लोप m1 आणि दुसऱ्याचा m2 असेल तर m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2 हा फॉर्म्युला काय। tan थीटा इज इक्वल टू m1 मायनस m2 मॉड घ्यायचा, मॉड का घेतात हे पण मी सांगतोय, पण m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2। तर मॉड का घेतात, कारण की हा ॲक्यूट अँगल आहे आणि हा ऑब्ट्यूस अँगल आहे, तर दोन्ही अँगल यायला पाहिजे ना। हा इथं अँगल बिटवीन टू लाईन्स आहे ऑब्ट्यूस पण, म्हणून आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही व्हॅल्यू येतात, मॉडच्या दोन व्हॅल्यूज येतात, तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह। हा जर मॉड तुम्ही पॉझिटिव्ह म्हणून ओपन केला म्हणजे याचा आन्सर पॉझिटिव्ह काढलं तर तो ॲक्यूट अँगल काढला, आणि जर तो निगेटिव्ह आला तर तो ऑब्ट्यूस अँगल आला थीटा। म्हणजे इथे पॉझिटिव्ह घेतलं तर tan थीटा 1 होऊन जाईल आणि निगेटिव्ह घेतलं तर tan थीटा 2 होऊन जाईल, म्हणजे ऑब्ट्यूस अँगल फाइंड आउट करत आहे। तर हा फॉर्म्युला महत्वाचा आहे, हा फॉर्म्युला महत्वाचा आहे। तर क्वेश्चन बघूया, डायरेक्ट स्टार्ट करूया एमपीपीईटी 2010 चा। तर अँगल बिटवीन द लाईन्स ही एक लाईन दिली आहे आणि एक ही लाईन दिली आहे, तर याचा स्लोप काढूया सगळ्यात पहिले। अँगल थीटा काढायचा आहे आपल्याला आणि याचा स्लोप पहिले फाइंड आउट करणे आवश्यक आहे। तर थोडं फास्ट करूया बघा, x cos अल्फा प्लस y sin अल्फा इज इक्वल टू a आहे, तर y sin अल्फा इथेच ठेवला, y sin अल्फा इथेच ठेवला, तर काय होईल a मायनस x cos अल्फा किंवा मायनस x cos अल्फा प्लस a होईल, आणि sin अल्फाने डिवाइड केलं तर y इज इक्वल टू sin अल्फाने मायनस cot अल्फा cos अल्फा अपॉन sin अल्फा, आणि हा मायनस दिला त्यांनी इंटू एक्स प्लस ए साइन अल्फानी, ये याचा काही गरजच नाहीये, याची गरजच नाहीये, हे कोसेक अल्फा येतो। आपल्याला बस याच्यावर फोकस करायचा आहे, हा आहे आपला m1, हा m1 y इज इक्वल टू mx प्लस c। x चा जो कोएफिशिएंट असतो y ला एकटा ठेवायचा इकडे, आणि x चा जो कोएफिशिएंट असतो तो काय असतो, स्लोप ऑफ लाईन। तर m1 मिळाला, m1 काय मिळाला आपल्याला, इथे लिहून घेतो मी मायनस कॉट अल्फा। सिमिलरली या y cos अल्फा इकडे ठेवण्यात, मायनस y cos अल्फा ठेवण्यात, cos बीटा ठेवण्यात काही अर्थ नाहीये, याला तिकडे घेऊन जाऊया आणि याला इकडे आणूया। तर y cos बीटा इज इक्वल टू होईल, याला तिकडे नेलं पॉझिटिव्ह झाला, याला इकडे आणलं तर होईल x sin बीटा मायनस a, आणि cos बीटाने डिवाइड करून टाकलं तर काय येईल, y इज इक्वल टू sin बीटा अपॉन cos बीटा tan बीटा इंटू x आणि मायनस ये sec बीटा, याचं तर काही कामच नाहीये। तर हा आहे आपला m2, तर m2 काय होईल, m2 होईल tan बीटा, m2 काय होईल tan बीटा। बस फॉर्म्युला यूज केला होता, आता काय ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले यूज करायचे आणि सिम्प्लिफाय करायचं। तर काय येईल, हे सिम्प्लिफाय केलं आपण, आता तिथे लक्षात येऊन गेलं आपल्याला की m1 काय आहे m2 काय आहे, आणि फॉर्म्युला यूज केला tan थीटा इज इक्वल टू, tan थीटा इज इक्वल टू थीटा अँगल आहे दोन लाईनच्या मधात हे कन्सिडर करा, तर m1 मायनस m2 म्हणजेच मायनस कॉट अल्फा मायनस tan बीटा अपॉन 1 प्लस असते पण एक मायनस असल्यामुळे मायनस कॉट अल्फा इंटू tan बीटा होईल, तर ते मायनस येईल समोर कॉट
अल्फा टॅन बीटा. केअरफुली ऑब्झर्व करा, हा टॅन ए मायनस टॅन बी चा फॉर्म्युला तर दिसत नाहीये. तर एकाला तुम्हाला टॅन मध्ये कन्वर्ट करावं लागेल, म्हणजे कॉट अल्फाला टॅन मध्ये कन्वर्ट करावं लागेल, किंवा तुम्हाला टॅन बीटाला कॉट अल्फा मध्ये कॉट बीटा मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर चला आपण फॉर्म्युला थोडा लक्षात येऊन राहिलाय, तर याला करू आपण कॉट बीटा मध्ये कन्वर्ट. हे मायनस कॉट अल्फा मायनस 1 अपॉन कॉट बीटा अपॉन 1 मायनस कॉट अल्फा कॉट बीटा टॅन बीटाला अगेन 1 अपॉन कॉट बीटा असं केलं. तर टॅन थीटा इज इक्वल टू आला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस आणि कॉमन पण घेऊन घेतलं, इथे मायनस आहे इथे मायनस आहे, कॉमन घेऊन घेतलं तर याला कॉट अल्फा इंटू कॉट बीटा आणि प्लस 1 कारण की मायनस कॉमन घेतला आहे तुम्ही अपॉन कॉट बीटा. ठीक आहे, तो लिहत नाही मी आता सध्या. इथे येईल याला क्रॉस मल्टिप्लाय कराल तर कॉट बीटा मायनस कॉट अल्फा, याला डिवायडेड बाय कॉट बीटा येईल, याला पण डिवायडेड बाय कॉट बीटा येईल, होल टर्मला कॅन्सल. काय झालंय? कॅन्सल. ठीक आहे. अच्छा, हा फॉर्म्युला तुम्ही ऑब्झर्व करा बरं. हा सर हा तर आहे कॉट अल्फा मायनस बीटा. पहिले जर बीटा येत असेल तर अल्फा मायनस बीटा. ठीक आहे, आणि जर पहिले अल्फा आला असता तर कॉट बीटा मायनस अल्फा. तर हा फॉर्म्युला आहे, मायनस राहीलच कॉट अल्फा मायनस बीटा. हा कशाचा फॉर्म्युला आहे? कॉट अल्फा मायनस बीटा. कन्फ्युज होतं थोडं, पण लक्षात ठेवायचं कॉट अल्फा इंटू कॉट बीटा प्लस 1 अपॉन कॉट बीटा मायनस कॉट अल्फा असेल तर तो आहे कॉट अल्फा मायनस बीटाचा फॉर्म्युला. बरं, तर टॅन थीटा इज इक्वल टू मिळालं तुम्हाला मायनस कॉट अल्फा मायनस बीटा. जो अँगल येत असेल तो. ठीक आहे, ऑब्ट्यूस येऊ द्या नाहीतर ॲक्यूट येऊ द्या, आपण ना याला मॉडला बाहेर केलं कारण की ऑप्शन चेक केले मी, ऑप्शन ॲक्यूट पण आहे ऑब्ट्यूस पण आहे, त्याच्यामुळे कोणताही ऑप्शन येऊ शकतो, म्हणून मी डायरेक्ट त्याला हे केलं, मॉडच्या बाहेर केलं. आता लक्षात घ्या, मायनस कॉट हा एक अँगल आहे, ए कन्सिडर करा याला. मायनस कॉट ए कधी येते? ज्या वेळेस टॅन पाय बाय 2 प्लस ए म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये गेला, आणि पाय बाय 2 काय? व्हर्टिकल लाईन. पाय बाय 2 काय? व्हर्टिकल लाईन. व्हर्टिकल लाईन काय करेल? कन्वर्ट करेल कॉट ए मध्ये, आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये गेला म्हणून निगेटिव्ह येईल. तर हे आन्सर केव्हा येईल? हे आन्सर केव्हा येईल? ज्या वेळेस इथे काय लिहू शकतो मी? इथे काय लिहू शकतो? इथे लिहू शकतो, याच्याच पुढे लिहितो टॅन पाय बाय 2 प्लस अल्फा मायनस बीटा असं लिहू शकतो. करेक्ट, तेव्हाच हे आन्सर येईल. बघा मायनस कॉट ए केव्हा येतं तर टॅन पाय बाय 2 प्लस जोही अँगल असेल तो. क्लिअर? अच्छा, तर टॅन टॅन कॅन्सल, तर थीटा इज इक्वल टू आलं आपलं पाय बाय 2. आता इथे पहिले यांनी मायनस बीटा प्लस अल्फा दिलाय तर मायनस बीटा प्लस अल्फा. आपला ऑप्शन आला डी करेक्ट. ऑप्शन डी करेक्ट आला, पाय बाय 2 मायनस बीटा प्लस अल्फा. तर हा करेक्ट आहे. हाही ऑब्ट्यूस होता, हाही ऑब्ट्यूस होता, हाच ॲक्यूट अँगल होता. ठीक आहे, तर ऑप्शन आपला आला डी. क्लिअर? बघून घ्या, आणि हा फॉर्म्युला सगळ्यात महत्वाचा आहे. नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया 48 नंबरचा. 48 नंबरचं न्यूमेरिकल ऑब्झर्व करतानाच आन्सर मिळतं. काय न्यूमेरिकल? द अँगल बिटवीन द लाईन्स. दोन लाईन्स दिलेल्या आहेत. पहिले बघून घ्यायचं की दोन्ही लाईन पॅरलल आहेत का, म्हणजे याचा कोएफिशियंट एक्सचा आणि वायचे कोएफिशियंट सेम आहेत का. जर असेल, दोन्ही असेल सेम, तर अँगल येईल 0. अँगल बिटवीन टू लाईन 0, पॅरलल लाईन्स होतील. पण इथे दिलाय, त्याच्यावरून कळतं आपल्याला परपेंडिक्युलर लाईन आहे. काय होतं? कोएफिशियंटची हेराफेरी म्हणजे अदला बदली, एक्सचेंज अँड स्वॅपिंग असे शब्द वापरू शकता तुम्ही. तर पहा काय झालंय, एक्स आणि वाय चे कोएफिशियंट स्वॅप झाले आणि एकाला निगेटिव्ह करून टाकायचं. तर -1 ला निगेटिव्ह केलं तर प्लस झाला. हे कोणतेही याला
ठीक आहे. हे दोन्ही लाईन काय परपेंडिक्युलर टू एच अदर, परपेंडिक्युलर टू इच अदर, म्हणजे याच्या दोन मधला अँगल काय होईल 90 डिग्री. कम्प्लीट आन्सर. ठीक आहे. तर केरला इंजिनिअरिंग 2002 चा क्वेश्चन आहे. सोपा, एकदम सोपा, आपण इझिली ऑब्झर्वेशननी सॉल्व्ह करू शकतो. क्वेश्चन नंबर 48 आणि 49 हे मी कंबाईन लिहिले आहे, कारण की दोन्ही न्यूमेरिकल सेमच होते. एक एक्सटेन्शन दिलाय त्यांनी, हा इथपर्यंत केरला इंजिनिअरिंग 2007 पर्यंत विचारला होता. द इक्वेशन ऑफ द लाईन which passes through the point 3, -2 and are inclined at 60 degree to the line, या लाईन सोबत इज. तर लाईनचं इक्वेशन विचारलं होतं, हे केरला इंजिनिअरिंगचं आहे. आणि ई इंटरसेक्ट द एक्स ऍक्सिस इज वेस्ट बेंगॉल जे, हे आणि याच्यासोबत हे एक लाईन एक्स्ट्रा दिली होती, वेस्ट बेंगॉल जे 2019. तर ठीक आहे, हे सॉल्व्ह करूया आपण, आणि फॉर्म्युला तर आपल्याला मिळालाच आहे. तर काय दिलंय त्याच्यावरून आपण लिहून घेऊ. गिव्हन काय आहे, तर गिव्हन काय आहे, द इक्वेशन ऑफ लाईन विच पासेस थ्रू द पॉइंट, म्हणजे त्या इक्वेशन, जी लाईनचं इक्वेशन रिक्वायर्ड लाईन आहे ती 3, -2 मधून पास होते, आणि आर इन्क्लाइन ऍट 60 डिग्री टू द लाईन, म्हणजे ही जी आपली रिक्वायर्ड लाईन आहे ही इन्क्लाइन ऍट 60 डिग्री टू द लाईन, म्हणजे त्या लाईन सोबत 60 डिग्रीचा अँगल बनवत आहे, म्हणजे थीटा 60 डिग्री झाला, टू द लाईन, या लाईन सोबत 60 डिग्रीचा रिक्वायर्ड लाईन आपली 60 डिग्रीचा अँगल बनवत आहे या लाईन सोबत. याचा स्लोप काय येतो, y इज इक्वल टू -√3x + 1. असं करू आपण, y इज इक्वल टू mx + c फॉर्मॅट मध्ये आणू. तर हा -3, म्हणजे आपल्याला स्लोप मिळाला m1 -3, किंवा आपण याला काही m1 म्हणू सध्या, -√3. क्लिअर. आणि रिक्वायर्ड लाईनचा स्लोप घेऊ. लेट स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन बी m. ठीक आहे. तर एक ऑब्झर्व करा, आपण एक रफ स्केच करू तयार, त्याच्यावरून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात. 3 - 2 कुठे येईल, इथे येईल, आणि यातून ते बरं ठीक आहे, नंतर बघू. पहिले ही लाईन काढू, या लाईन सोबत 60 डिग्रीचा अँगल बनवत आहे ना. तर x0 केला तर y इज इक्वल टू 1, इथे, आणि y0 केला तर x इज इक्वल टू 1/√3, आणि इतक्यात अशी एक लाईन असेल. ही लाईन आहे आपली √3x + y इज इक्वल टू 1, ही लाईन आहे. आणि याच्यासोबत 60 डिग्रीचा अँगल बनवणारी होऊ शकतो हा 60 डिग्री, होऊ शकतो हा 60 डिग्री, हाही तर अँगल 60 डिग्री होऊन राहिलाय, हाही अँगल 60 डिग्री होऊन राहिलाय. तर दोन लाईन मिळतील आपल्याला. किती लाईन मिळतील, दोन लाईन्स मिळतील. क्लिअर. तर 60 डिग्री बनवणाऱ्या, तर एक आपल्याला याला L1 म्हणू, याला L2 म्हणू, याचा स्लोप m1 होईल, याचा स्लोप m2 होईल. पण आपण m1 m2 नंतर पाहू, पहिले आपण त्याला m म्हणू. ठीक आहे. स्लोप ही m घेतला. तर मग पाहू ना आपण काय करू, tan थीटा मॉड मध्ये येतो ना, तर त्यानंतर आपण मॉड पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हनी ओपन करू. ठीक आहे. तर त्यावेळेस मिळून जाईल. तर tan थीटा इज इक्वल टू आपला m1 - m आणि 1 + m1m असा येईल, कारण की दुसरा स्लोप आपला m आहे आणि हा m1 आहे, आणि दोन्हीच्या मधातला अँगल 60 डिग्री आहे. म्हणजे tan 60 इज इक्वल टू m1 ची व्हॅल्यू किती आहे, -√3 - m अपॉन 1 - √3m असं होईल. tan 60 किती येतात, √3 इज इक्वल टू -√3 - m 1 - √3m. ठीक आहे. आता बघा, याला आपण काय करू शकतो, मॉडला ओपन करू शकतो. मॉडला ओपन करण्याची पद्धत, याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह लिहिण्याच्या ऐवजी आपण
एक टर्म असली तर LHS ला करा किंवा RHS ला करा, कोणालाही एकाला करू शकतो आपण प्लस मायनस. तर याला करूया. ठीक आहे, तर ओपन करतो मी. प्लस मायनस √3 इज इक्वल टू मायनस √3l मायनस m अपॉन 1 मायनस √3m. आता एक पॉझिटिव्ह घेऊन करूया. तर पॉझिटिव्ह √3 इज इक्वल टू म्हणजे पहिली केस, तर मायनस √3 मायनस m अपॉन 1 मायनस √3m. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर √3 मायनस √3 ने याला मल्टिप्लाय केलं तर √3 3 होऊन जाईल 3m इज इक्वल टू मायनस √3m असं मिळेल, मायनस m. ठीक आहे, याला तिकडे नेलं याला इकडे आणलं तर काय होईल 2√3, याला इकडे आणलं तर प्लस झालं √3 प्लस √3 2√3 आणि मायनस 3m ला तिकडे नेलं तर प्लस 3m होईल, मायनस m प्लस 3m 2m होईल. 2 कॅन्सल, तर m ची व्हॅल्यू मिळाली √3, m ची व्हॅल्यू मिळाली √3. तर त्याला तुम्ही कोणताही एक म्हणू शकता. m1 कन्सिडर, आपण याला m2 कन्सिडर करू. दिसतेय ही लाईन 60 ची बनवून राहिली आहे, कदाचित याची सोबत 60 बनवत असेल. ठीक आहे, म्हणून त्याचा येऊन राहिलाय √3 m2 चा. ठीक आहे, स्लोप. तर इक्वेशन ऑफ लाईन काय येईल, आणि दुसरंही करून टाकू ना, दुसराही स्लोप काढून घेऊ. मायनस √3 इज इक्वल टू मायनस √3 मायनस m अपॉन 1 मायनस √3m. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस √3 आणि प्लस 3m इज इक्वल टू मायनस √3 मायनस m. असे मायनस √3 कॅन्सल, तर 4m इज इक्वल टू म्हणजे m ला इकडे आणलं, इकडे राहिलं 3m इज इक्वल टू मायनस m, m ला इकडे आणलं 4m झाले, 4m इज इक्वल टू 0 झाले, तर m इज इक्वल टू 0. दुसरा स्लोप मिळाला 0, तर आपण त्याला m1 म्हणूया. आणि याच्यावरून कळूनही राहिलाय की याचा स्लोप कदाचित, आपण रफच स्केच केलाय पण त्या रफ स्केच वरून कळून राहिलाय की ही पॅरलल टू एक्स ऍक्सिस दिसते ही लाईन L1, म्हणजे याचा स्लोप काय असेल 0. एक्स ऍक्सिसचा स्लोप 0, त्याच्यामुळे पॅरलल टू एक्स ऍक्सिस मिळून राहिली आहे, त्याचाही स्लोप 0. तर आपली रिक्वायर्ड लाईन काय होती, रिक्वायर्ड लाईन आपल्याला स्लोपचीच आवश्यकता होती, कारण की ही लाईन रिक्वायर्ड लाईन 3,-2 मधून पास होते, म्हणून y प्लस 2 इज इक्वल टू स्लोपची व्हॅल्यू 0 x मायनस 3 असं केलं ते तर 0 होईल, म्हणजे y प्लस 2 इज इक्वल टू 0. हे आन्सर दिसतंय एक लाईन. दुसरी लाईन काय, y प्लस 2 m ची व्हॅल्यू फक्त चेंज करायची √3 x मायनस 3, तर काय √3x मायनस 3√3 y प्लस 2. तर √3x y ला तिकडे नेलं तर मायनस y, 2 ला तिकडे नेलं तर मायनस 2, मायनस 3√3 होतेच इकडे इज इक्वल टू 0. ही पण लाईन मिळाली, ही पण लाईन मिळाली. क्लिअर. तर ऑप्शन काय 1 आणि 2 वरून ऑप्शन ए करेक्ट आहे, ऑप्शन ए करेक्ट. ठीक आहे, तर हे झालं 49 नंबरचा न्यूमेरिकल. क्लिअर. काय केलं बघून घ्या, फक्त याला मॉडला ओपन केलं तर 2 लाईनचं इक्वेशन मिळालं. मॉडला ओपन केल्याबरोबर 2 लाईनचं इक्वेशन मिळालं. क्लिअर. ठीक आहे, क्लिअर. आता बघा यांनी काय म्हटलंय, त्याच्यात सेकंड जो क्वेश्चन आहे त्याच्यात तुम्हाला हे ऑप्शन नाही दिसणार, x प्लस x मायनस 2 हे असे ऑप्शन्स आहेत. त्याच्यातलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे इफ इट इंटरसेक्ट द एक्स ऍक्सिस. म्हणजे तुम्ही 2 तर काढालच, 1 आणि 2, आणि तो म्हणून राहिलाय क्वेश्चन की इफ इट इंटरसेक्ट द एक्स ऍक्सिस. वेस्ट बेंगॉल जीई मध्ये एक्स ऍक्सिस ला इंटरसेक्ट करणारी लाईन कोणती आहे, तर ही तर नाहीये, ही नाही आहे, ही लाईन इंटरसेक्ट करते एक्स ऍक्सिस ला. बघा ही लाईन इंटरसेक्ट करते. मग रफ स्केच काढायची गरज आहे का, नाही. y इज इक्वल टू y प्लस 2
म्हणजे y इज इक्वल टू -2 पॅरलल टू एक्स ऍक्सिस जाईल ना -2 मधून, त्याच्यामुळे ही तर इंटरसेक्ट करणार नाही एक्स ऍक्सिसला, पॅरलल आहे, आणि हीच रिक्वायर्ड लाईन आहे. तर त्यातही ऑप्शन ए. ठीक आहे, होऊ शकतं हा ऑप्शन इथे दुसरीकडे ऑप्शन मध्ये दिला असेल, हे आन्सर या ऑप्शनला किंवा या ऑप्शनला किंवा या ऑप्शनला दिलं असेल, आपल्याला यातलं एक सिलेक्ट करायचं तर हे करेक्ट आहे. होऊ शकते असं दिलं असेल y -√3x +2 +√3√3 इज इक्वल टू 0 असे इक्वेशन देऊ शकतात. तर हेच इक्वेशन तसच्या तसं तिकडे नेलं तर y काय होईल, पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह, हे हा पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह, बस. ठीक आहे ना, ते फक्त इथल्या इथे चेंज करतात. ठीक आहे, असं आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करता आलं पाहिजे. सॉल्व इतकं करायचंच आहे, याच मेथडनी करायचं आहे, इथपर्यंत जायचंच आहे आपल्याला, पण मग डिसिजन घ्यायचं आहे. ठीक आहे, तर हे झालं 15 नंबरचं न्यूमेरिकल. चला 51 पाहूया. नंबरचं न्यूमेरिकल आहे, लिहितोय मी. If M1 M2 is important numerical है, M1 M2 in bracket M1 is greater than M2 are the slopes of the line, are the slopes of the line which makes an angle of 30 degree, an angle of 30 degree with the line joining the points 1, 2 and 3, 4, then M1 upon M2 is equal to, ही व्हॅल्यू विचारली आहे, काय तेलंगणा स्टेटचं EAMCET 19 सॉरी. आणि ऑप्शन्स आहेत 2 +√3, बी ऑप्शन है 2 -√3, सी ऑप्शन है 7 +4√3 आणि डी ऑप्शन है 7 -4√3. ठीक है, बघा क्वेश्चन काय आहे, गिवन है M1 M2 स्लोप्स है, आर द स्लोप्स ऑफ द लाइन्स विच आर, म्हणजे दोन लाइन्स आहे, विच आर मेक एन अँगल ऑफ 30 डिग्री, म्हणजे थीटा दिलाय 30 डिग्री विथ द लाइन जॉइनिंग दी पॉइंट्स, म्हणजे कोणत्या लाईन सोबत करत आहे, तर त्या पॉइंट जॉईन करणाऱ्या लाईन सोबत, म्हणजे रिक्वायर्ड लाईन ही 1, 2 आणि 3, 4 ला जॉईन करणाऱ्या लाईन सोबत 30 डिग्रीचा अँगल बनवत आहे. तर तुम्ही M1 आणि M2 सेपरेटली काढा आणि M1 अपॉन M2 करा आणि त्याचा रेशो काय येतो तो सांगा. असं आहे. तर चला आपण एक रफ स्केच करूया, इथेच करून देतो, सॉल्व तिकडे करूया. एक x डॅश y आणि y डॅश. ठीक आहे, तर एक 1,2 इथे आणि 3,4 इथे, याला जॉईन करणारी लाईन गॅरंटी आहे की याच्यातून ओरिजिन मधूनच पास होईल. याच्यासोबत 30 डिग्री अँगल बनवणारे एक 30 डिग्री होईल, ही लाईन, ही एक लाईन आहे 30 डिग्री अँगल बनवणारी, आणि दुसरी ही एक 30 डिग्री लाईन बनवणारी, अँगल बनवणारी. तर एक तर हा 30 डिग्री बनेल, नाहीतर हा 30 डिग्री बनेल. एका लाईन सोबत दोन लाईन्स 30 डिग्री बनवतात आहे ना,
ही लाईन आहे, एक ही 30 डिग्री आणि एक ही 30 डिग्री, हाही 30 डिग्री होतो आणि हाही 30 डिग्री होतो. बस तेच काढलंय आपण. ठीक आहे, स्केच थोडं योग्य दिसत नसेल पण असंच स्केच केलंय आपण. ठीक आहे, तर ही एक M1 आहे, एक M2 आहे. M1 इज ग्रेटर दॅन M2 म्हटलंय, तर याचा स्लोप जास्त आहे याच्यापेक्षा. ठीक आहे, M2 पेक्षा. तर तो फाइंड आउट करू ना आपण M घेऊ, त्याच्या व्हॅल्यूज काढू, दोन व्हॅल्यूज काढू, एकाला M1 म्हणू, एकाला M2 म्हणू. ज्याची व्हॅल्यू जास्त असेल त्याला M1 म्हणू. क्लिअर? तर सिंपल आहे. तसं असा जर विचार केला तर सिंपल आहे, कारण की गिवन काय, गिवन तर दिलंय थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. बर, याचा स्लोप, ही लाईन काढायची गरज नाही आहे. मग y इज इक्वल टू mx प्लस c च्या फॉर्मॅट मध्ये घ्यायचं, मग m काढायचा. 2 पॉइंट फॉर्मनी याचा स्लोप काढता येतो, तर आपण त्याला m1 म्हणूया. m1 नाही, m1 m2 याचे आहे रिक्वायर्ड लाईनचे, तर याला m3 म्हणावं लागेल. काय म्हणावं लागेल? m3 म्हणावं लागेल. अच्छा, तर m3 इज इक्वल टू झालं 4 मायनस 2 y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. 3 मायनस 1 म्हणजे 2 अपॉन 2 म्हणजे 1. m3 स्लोप मिळाला 1 आणि थीटा, तर टॅन थीटा इज इक्वल टू काय असतं? m1 नाही म्हणू शकत आता, m3 मायनस m, आणि m च्या दोन व्हॅल्यूज आहे m1 आणि m2. क्लिअर? तर असं घ्यावं लागेल आपल्याला 1 प्लस m3m. हे कळलं का? m कशाच्या व्हॅल्यूज आहे? याला m च्या दोन व्हॅल्यूज आहे m1 m2, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण करू त्यावेळेस. क्लिअर? तर आणि m3 ही लाईन आहे जिच्या सोबत त्या दोन लाईन्स काय आहे? इन्क्लाइन आहे 30 डिग्री. क्लिअर? बस tan 30 डिग्री लिहिलं आपण. m3 तो 1 आहे, 1 मायनस m अपॉन 1 प्लस m. क्लिअर? सिंपल. tan 30 1/√3 इज इक्वल टू 1 मायनस m अपॉन 1 प्लस m. आणि याला ओपन कसं करायचं मी सांगितलं होतं, एक टर्मला पॉझिटिव्ह निगेटिव्ह घ्यायचं, म्हणजेच होईल प्लस मायनस 1/√3 आणि 1 मायनस m अपॉन 1 प्लस m. पॉझिटिव्ह घेतलं तर 1/√3 इज इक्वल टू 1 मायनस m अपॉन 1 प्लस m. म्हणजेच 1 प्लस m क्रॉस मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू √3, यानी याला मल्टिप्लाय केलं √3m. असं मिळालं. m क्लोज आणले तर काय होईल? m प्लस √3m इज इक्वल टू √3 मायनस 1. म्हणजेच m इज इक्वल टू मिळालं √3 मायनस 1 अपॉन, याच्यातून m कॉमन घेतला तर 1 प्लस √3, 1 प्लस. ठीक आहे, ही मिळाली. सध्या आपण त्यांना नाव ठेवू, म्हणजे नाव द्यायचे नाही, m1 m2 पहिले पाहून घ्यायचं काय येत होतं. मग मायनस 1/√3 घेतलं इथनं, तर हे काय आलं? 1 मायनस m अपॉन 1 प्लस m. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस 1 मायनस m इज इक्वल टू √3 मायनस √3m. आता काय करायचं सर? तर याला हे √3m जास्त आहे तर त्याला तिकडे न्यायचं, तर √3m पॉझिटिव्ह होऊन जाईल, मायनस m आणि 1 ला इकडे आणलं तर √3 प्लस 1. याच्यातून काय कॉमन निघतो? m कॉमन निघतो, √3 मायनस 1 राहील, म्हणून m ची व्हॅल्यू झाली √3 प्लस 1 आणि याचा कोइफिशियंट होता m चा √3 मायनस 1, तो डिनॉमिनेटरला जाईल. आता तुम्ही याला m1 m2 हे देऊ शकता. आता सांगा मला की जिथे न्यूमरेटर जास्त असते डिनॉमिनेटर कमी असते तिथे ती व्हॅल्यू जास्त असते, आणि न्यूमरेटर कमी असतो डिनॉमिनेटर जास्त असतो तर ती व्हॅल्यू कमी असते. ठीक आहे ना? हे आपण याच्याही वरून बघू शकतो. 2/5 आणि 5/2, 2/5 आणि 5/2, 2/5 1 पेक्षाही लेस व्हॅल्यू होऊन राहिली 0.4 आहे ना, आणि 5/2 2.5 होऊन राहिली. तर ही व्हॅल्यू जास्त आहे, म्हणजे ही m1 होईल, ही m2 होईल, ही m2 होईल आणि ही m1 होईल. क्लिअर? ही m1 होईल आणि बस m1 अपॉन m2 विचारलाय त्यांनी, व्हॅल्यू पुट करून द्यायची. काय m2 m1 √3 प्लस 1 अपॉन √3 मायनस 1.
मी तुम्हाला एक सोपं सांगू का, √3 + 1 अपॉन √3 - 1 आणि m2 आहे अपॉन √3 - 1 अपॉन 1 + √3 लिहिण्यापेक्षा याला रेसिप्रोकल घ्यायचं आणि मल्टिप्लाय करायचं. डिवाइड मध्ये आहे ना, तर त्याचा रेसिप्रोकल घेऊन म्हणजे 1 + √3 अपॉन √3 - 1 असं करायचं. अरे हा तर स्क्वेअर झाला, कारण की हे असंही लिहू शकता तुम्ही √3 + 1 √3 + 1 इंटू √3 + 1 √3 - 1 इंटू √3 - 1 हा तर स्क्वेअर झाला. तर याचा स्क्वेअर काय येतो, √3 + 1 चा स्क्वेअर, म्हणजे असं लिहून देऊ का, √3 + 1 चा स्क्वेअर आणि √3 - 1 चा स्क्वेअर झाला. तर इज इक्वल टू, बस सॉल्व करायचं आता. 3 + 1 a² + b² + 2ab 2√3 अपॉन a + b a² + b² - 2√3 म्हणजे हे झालं 4 + 2√3, हे झालं 4 - 2√3. अगेन 2 कॉमन घेतला तर काय राहिलं, 2 + √3 आणि हे राहिलं 2 - √3. याची व्हॅल्यू काढता येते आपल्याला, 2 + √3 आणि 2 - √3 रॅशनलाइज करून टाकू 2 + √3. तर काय येईल, 2 + √3 2 - √3 इंटू 2 + √3 2 + √3 m1 अपॉन m2. रॅशनलाइज केलं तर काय आन्सर येऊन राहिलंय, याचा स्क्वेअर नाही, अच्छा या इथे येईल a² - b², a - b a + b म्हणजे 4 - 3, 2 चा स्क्वेअर 4 आणि √3 चा 3 म्हणजे 1च येईल, लिहायची आवश्यकता नाही आहे. याचं करा सर एक्सपान्शन. तर ह्यात तर √2 + √3 चा होल स्क्वेअर दिसून राहिला आहे, म्हणजे a² + b² म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 √3 चा स्क्वेअर 3 प्लस 2 इंटू 2 इंटू √3 म्हणजे 4√3 म्हणजे आन्सर आलं 7 + 4√3. कुठे ऑप्शन 7 + 4√3, ऑप्शन सी करेक्ट आहे. बघून घ्या, ऑप्शन सी करेक्ट आहे. ठीक आहे, तेवढ्यावरच संपलेलं नाहीये न्यूमेरिकल. त्यांनी मग रॅशनलाइज पुन्हा करावं लागतं आपल्याला, रॅशनलाइज करावं लागतं. रॅशनलाइज केल्याशिवाय आपल्याला आन्सर मिळत नाही. ठीक आहे, ऑप्शन सी करेक्ट होता. आणि अशा रफ स्केच काढायचं, त्याच्यावरूनही बरेचसं कळून जाते आपल्याला. क्लिअर, 52 नंबरचा न्यूमेरिकल करूया. The parallelism the काय दिलंय, parallelism condition for two straight lines one of which is specified by the equation ax plus by plus c is equal to 0 and other being represented. हा न्यूमेरिकल महत्वाचा आहे, हा फार महत्वाचा आहे. रिप्रेझेंटेड पॅरामेट्रिकली बाय x is equal to alpha t plus beta आणि y is equal to gamma t plus del plus delta is given by
AMU अलीगढ़ मुस्लिम यूनिव्हर्सिटी 2000. हा इम्पॉर्टंट करावा लागेल न्यूमेरिकल. हा इम्पॉर्टंट. याचा आन्सर आहे एक्स गॅमा मायनस बीटा अल्फा इज इक्वल टू 0. बीटा इज इक्वल टू डेल इज इक्वल टू सी इज इक्वल टू 0. दूसरा है ऑप्शन बी. अच्छा इथेच लिहूया ना, जागा कमी पडेल. ए अल्फा माइनस बीटा गॅमा इज इक्वल टू 0. बीटा इज इक्वल टू डेल इज इक्वल टू 0. आणि सी ऑप्शन आहे ए अल्फा प्लस बी बीटा बी गॅमा इज इक्वल टू 0. आणि डी ऑप्शन आहे ए गॅमा प्लस बी इज इक्वल टू बी गॅमा नहीं है, अल्फा है, बी अल्फा इज इक्वल टू 0. हे असे ऑप्शन दिलेले आहे. क्वेश्चन काय आहे हे बघा, पॅरलेलिझम कंडिशन. पॅरलेलिझम कंडिशन म्हणजे पॅरलल कंडिशन तुम्ही यूज करा. पॅरलल कंडिशन यूज करून काय होऊ शकते, फॉर टू स्ट्रेट लाइन्स वन ऑफ विच इज स्पेसिफाइड बाय, एक तर सोपी दिली आहे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हे जनरल इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाइन झालं. दुसरं दिलं आहे पॅरामेट्रिकली. पॅरामेट्रिकली जे दिलं आहे त्याला कन्वर्ट करावं लागेल तुम्हाला नॉर्मल इक्वेशन मध्ये. ऍटलिस्ट नॉर्मल इक्वेशन नाही तरी तुम्ही पॉइंट स्लोप फॉर्म मध्ये आपल्याला जे इझी होतं स्लोप काढायला. कारण की ही जी कंडिशन म्हटली आहे ना, ही कंडिशनचा अर्थच काय आहे, दोन लाईन पॅरलल आहे म्हणजे दोघींचा स्लोप सेम आहे. ही कंडिशन म्हणजे काय, स्लोप सेम, स्लोप आर सेम. याचा अर्थ काय येतो, पॅरलल आहे दोन लाईन तर स्लोप सेम आहे. म्हणजे याचा स्लोप काढा आणि याचा स्लोप काढा, इक्वल करा, संपला विषय. तर पहिल्या लाईनचा स्लोप काढू शकतो का, हो सर. बी वाय इज इक्वल टू मायनस एक्स मायनस सी करून टाकू आणि y इज इक्वल टू बी ने डिवाइड करून टाकू मायनस ए बाय बी एक्स मायनस सी बाय बी. याच्याशी काही घेणं देणं नाहीये, हा आपला स्लोप. तर एक स्लोप मिळाला m1 इज इक्वल टू मायनस ए बाय बी. दुसरा काढायचा आहे. तर ही लाईनच अशी लिहिलेली आहे. पॅरामेट्रिकली म्हणजे एक पॅरामीटर आहे आणि त्याला एलिमिनेट करावं लागेल. कोणता पॅरामीटर आहे हे ओळखणे फार महत्वाचं आहे. अल्फा बीटा गॅमा डेल हे सगळेच्या सगळे ना कॉन्स्टंट आहे. हा पॅरामीटर. टी काय पॅरामीटर आहे. तुम्ही पुढे चालून आपल्याला सर्कल मध्ये आपण पॅरामीटर यूज करतो. पॅरामेट्रिकली सर्कल रिप्रेझेंट करतो. ए कॉस थीटा आणि ए साइन थीटा हे पॅरामीटर आहेत त्याचे. तर हे लाईन मध्ये पण आपण पॅरामेट्रिकली रिप्रेझेंट करतो. त्यानंतर आपण हायपरबोला, इलिप्स, पॅराबोला याच्यातही पॅरामीटर यूज करतो. तर ही लाईन कशी रिप्रेझेंट करणार असा प्रश्न आहे. तर एक काम करूया, टी इज इक्वल टू इक्वेट करूया. तर टी इज इक्वल टू पहिल्या ऑप्शन वरून बीटा तिकडे नेला, एक्स मायनस बीटा. कारण की एक्स आणि वाय दोन्ही यायला पाहिजे ना. तर एक्स मायनस बीटा अपॉन अल्फा. आणि दुसरा टी कशावरून येईल, याच्यावरून. कसा काढाल, वाय मायनस डेल अपॉन गॅमा. बट टी तर सेम आहे म्हणजे हे दोन इक्वेशन सेम असतील. तर लिहिले एक्स मायनस बीटा अपॉन अल्फा इज इक्वल टू वाय मायनस डेल अपॉन गॅमा. सिंपल. अच्छा, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर एक्स गॅमा मायनस बीटा गॅमा इज इक्वल टू वाय अल्फा मायनस अल्फा डेल. बस अल्फा नी थ्रू आउट डिवाइड करा तर y इज इक्वल टू काय येईल,
याला इकडे आणलं कॉन्स्टंट म्हणून असं समजा, नाहीतर लिहून देतो एकदा. y अल्फा इज इक्वल टू एक्स गॅमा मायनस बीटा गॅमा आणि अल्फा डेल आणि अल्फाने डिवाइड करून टाका. तर काही y इज इक्वल टू एक्स गॅमा बाय अल्फा मायनस काही येऊ द्या, याचं काही घेणं देणं नाही आहे. हा मिळाला आपल्याला स्लोप. कशाला जास्त लिहायचं, ठीक आहे. इथूनही करू शकत होते तुम्ही, यानी याला नेलं y इज इक्वल टू डेल इज इक्वल टू गॅमा अपॉन अल्फा, हा स्लोप होऊन जाईल. गॅमा अपॉन अल्फाच मिळाला आहे. तर m2 ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला, m2 मिळाला डायरेक्ट लिहितो गॅमा बाय अल्फा. बट m1 इज इक्वल टू काय m2 याच्यावर, m1 इज इक्वल टू m2 म्हणजेच m1 काय आहे मायनस a बाय b इज इक्वल टू गॅमा बाय अल्फा. तर मायनस a अल्फा इज इक्वल टू b गॅमा, याला इकडे आणलं तर काय होईल a अल्फा प्लस b गॅमा इज इक्वल टू 0. ही कंडिशन, ही रिक्वायर्ड कंडिशन आहे. कुठे दिसते ऑप्शन सी करेक्ट आहे. बघू, काहीच नाही केलं आपण, फक्त पॅरलिझमची कंडिशन यूज केली. ठीक आहे, चला 53 बघूया. क्वेश्चन नंबर बघूया. 53 क्वेश्चन है. If the lines 4x plus 3y is equal to 1 and x minus y is equal to minus 5 and 5x plus bx 5y plus bx is equal to 3 are concurrent. Then b is equal to आणि कधी विचारला होता, दोनदा विचारलाय. EAMCET 2003 and पंजाबचा CET PBCET 2002. हा क्वेश्चन विचारला होता आणि ऑप्शन्स आहेत सोपे आहेत एकदम. 1 B 3 C आहे 6 आणि D आहे 0. हे 4 ऑप्शन दिले आहेत. क्लियर. बघा, ते न्यूमेरिकल सिंपल असतात कॉन्करंटचे. मी तुम्हाला याचे थिअरी समजावून सांगतो आणि मग आपण न्यूमेरिकल करूया. तुम्हाला वाटेल 2-3 न्यूमेरिकल्स कंटिन्युअसली यायचेच, तर वाटेल की फारच सिंपल असते. कॉन्करंट असल्या 3 लाईन्स तर काय करायचं, म्हणजे कोणत्या 3 लाईन्स, a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0, a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0 and a3x प्लस b3y प्लस c3 इज इक्वल टू 0. या 3 लाईन कॉन्करंट जर असेल तर असं लिहायचं a1 b1 c1 a2 b2 c2 a3 b3 c3 इज इक्वल टू 0. संपला विषय, एकदम सिंपल. काय तर हा जर कन्सेप्ट असेल की 3 लाईन कॉन्करंट आहे तर त्याचे कोएफिशिएंट्स लिहायचे एका रो मध्ये, दुसऱ्या, तिसऱ्या आणि इक्वल टू 0. डिटर्मिनंट काढायचा. ठीक आहे. तर बी ची व्हॅल्यू ते इझिली काढू शकतो आपण, पण त्याच्या आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट, याला या फॉर्मॅट मध्ये आणायचं. सगळे बघा, सगळ्या लाईन्स एकाच फॉर्मॅट मध्ये, जनरल फॉर्म ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0.
तर ही आहे का त्या फॉर्मेटमध्ये नाही. 4x + 3y - 1 = 0. दुसरी लाईन केली x - y 5 ला इकडे आणलं तर प्लस झाला = 0. ही तर फार विचित्र दिली आहे. गोंधळ होतो. -3 करून टाकतात स्टुडंट, असं होतं. पण पहिले y दिलाय त्यांनी, असं चालत नाही. म्हणून आपण पहिले लिहिलं bx + 5y आणि मग -3 = 0. याला इकडे आणलं म्हणजे x पहिले असतं. मग बघून घ्या तिथे पण. ठीक आहे. मग ते व्हॅल्यूज इथे पुट करू. तर आता 2 मिनिटात तर न्यूमेरिकल होतं 4 3 - 1. दुसरं आहे याचा कोइफिशियंट 4 3 - 1 1 - 1 आणि 5. याचा कोइफिशियंट b 5 - 3 = 0. डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं. 4 × -3 × -1 असं असतं ना. +3 झालं. काय झालं? +3 -25 -3 म्हणजे प्लस मायनस प्लस ने ओपन करतो आपण. -3 -3 -5b असं होईल. ठीक आहे, असं होईल. -1 × 5 -b म्हणजे प्लस b होऊन जाईल = 0. हा, हे किती होतात? -21 -21 × 4 -84. ठीक आहे. अच्छा, आणि हे किती होतात? +9 15b -5 -b = 0. b च्या टर्म्स जवळ आणल्या 14b आणि याचं केलं तर -84 +75 येईल. -84 + 9 किती होईल? -75 आणि हे होऊन जाईल 75 -80. करेक्ट आहे. एक मिनिट -80 तर इकडे आणले तर 80 होऊन जाईल. ठीक आहे. एकदा बघूया याचं बरोबर केलं का आपण. एकदा क्रॉस व्हेरीफाय करणं आवश्यक आहे. -22 येतात इथे. -21 घेतलं ना आपण, 22 येतात. -22 × -88 येईल ना. -88. आता बघूया तर हे किती होतात. एक काम करूया, याला ऍडच करून टाकू ना -5 ला. तर किती होऊन राहिले? -93 है ना. -5 आणि -93. अच्छा, -93 आणि त्यातून 9 गेले तर किती आले? 9 93 94 84 84 आहे ना. 84 ला इकडे आणलं तर किती झालं? 14 7 जा 14 5 जा तर माहिती आपल्याला 70 होतं. 84 म्हणजे d = 6. b ची व्हॅल्यू 6. ऑप्शन सी. बघून घ्या, ऑप्शन सी करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. 74 54 नंबर. इफ द लाईन्स इथे दिली आहे, चेंजेस करावं लागतं. तिन्ही न्यूमेरिकल सारखेच आहे. ax + by + c = 0 and dx + cy + a = 0 and dx + cy + a = 0 and थर्ड लाइन दिली है cx + ay + b = 0 are concurrent. then हा क्वेश्चन विचारला आहे DCE 2000. DCE 2000 मध्ये विचारलाय. अच्छा, दोनदा विचारलाय. DCE 2000 and 2002 दोनदा विचार. अच्छा, रिपीट झाला होता. a = a³ + b³ + c³ -
प्लस 3abc। बी ऑप्शन है ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब माइनस एबीसी इज इक्वल टू 0। इथे पण 0 है ना। तीसरा ऑप्शन है ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब माइनस 3abc इज इक्वल टू 0। आणि डी ऑप्शन है नन ऑफ दीज, नन ऑफ दीज। ठीक है। आणि ह्या लाईन त्या फॉर्मॅट मध्ये दिलेल्या आहेत का? बिलकुल दिल्या आहेत, दिलेल्या आहेत। तर आपल्याला काय करायचं आहे, डिटर्मिनंट मध्ये लिहायचे आहे आणि डिटर्मिनंट सॉल्व करायचं आहे, ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। सोपं होतं न्यूमेरिकल। बघा कॉन्करंट आहे तर याचा कोएफिशिएंट ए, याचा कोएफिशिएंट बी, याचा सी, याचा बी, याचा सी, याचा ए, याचा सी, याचा ए, याचा बी। बस हे सॉल्व करायचं आहे। ए इंटू बी सी माइनस ए स्क्वेअर, फास्ट मध्ये माइनस बी प्लस माइनस प्लस असं माइनस बी स्क्वेअर माइनस ए सी प्लस सी इंटू ए बी माइनस सी स्क्वेअर इज इक्वल टू 0। बस मल्टीप्लाई केलं, ए बी सी माइनस ए क्यूब माइनस बी क्यूब प्लस ए बी सी माइनस सी क्यूब इज इक्वल टू 0। अच्छा, तर सगळ्याच्यात ए क्यूब बी क्यूब आणि सी क्यूब पॉझिटिव्ह आहे, त्यांना इकडे आणलं तर ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब झालं। या हा 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 इकडे नेला आणि हे झालं थाईस एबीसी, त्यालाही तिकडे नेलं तर मायनस, कारण इथे पॉझिटिव्ह आहे म्हणून थाईस एबीसी इज इक्वल टू 0। तो ऑप्शन सी करेक्ट है, ऑप्शन सी करेक्ट है। सिंपल बघू, ठीक है। नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया 54 नंबरचा, 54 झालं ना। If the lines x plus 3y x plus 3y minus 9 is equal to 0 and 4x plus by minus 2 is equal to 0 and 2x minus y minus 4 is equal to 0 are concurrent, then the equation of हा थोड़ा वेगळा क्वेश्चन है। then the equation of the line passing through the point b comma 0 and concurrent with the given lines is EAMCET 2016 EAMCET 2016 ऑप्शन्स आहेत त्याचे 2x plus y plus 10 is equal to 0। B ऑप्शन है 4x minus 7y plus 20 is equal to 0। C ऑप्शन है x minus y plus 5 is equal to 0 and D ऑप्शन है x minus 4y plus 5 is equal to 0। ठीक है, तर याला फॉर्मॅट मध्ये आणावं लागेल का? नाही, हे फॉर्मॅट मध्येच दिलेले आहे। ठीक आहे,
तर आपण लिहूया काय दिलंय तर बी ची व्हॅल्यू काढायची आहे. क्वेश्चन काय म्हणतो एकदा बघून घेऊ की या कॉन्करंट आहे. देन द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट बी कॉमा 0. बी ची तर व्हॅल्यू काढावीच लागणार आहे आपल्याला. हे बघा इथे एकटाच बी अननोन दिसते, तर बी ची व्हॅल्यू काढावी लागेल आणि त्यातून कॉन्करंट विथ द गिवन लाईन्स म्हणजे या सगळ्या तिन्ही लाईन ज्या कॉन्करंट आहे, कॉन्करंट म्हणजे एका पॉइंट मधून पास होणार, तर ही लाईन पण बी कॉमा 0 तून तर पास होतेच आहे, पण याच्यातून पास होत आहे अशी लाईन म्हणजे बी 0 तून पास होणारी एका पॉइंट मधून इन्फानाइट लाईन पास होतात. एका पॉइंट मधून म्हणजे बी कॉमा 0 मधून म्हटलं असतं तर इन्फानाइट लाईन पास होती, पण त्यांनी म्हटलं की कॉन्करंट विथ द गिवन लाईन्स म्हणजे आपल्याला युनिक लाईन मिळेल म्हणजे यातून पास होणारी म्हणजे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स. थ्री लाईन्सच्या ऐवजी आपण टू लाईन्सही काढलं तरी ते मिळून जाईल आपल्याला हा पॉइंट कॉन्करंट पॉइंट. क्लिअर. हा पुढची स्टेप झाली. आपण बी पहिले काढून घेऊया. तर लिहिले पटकन कोइफिशियंट 1 3 -9, दुसरा 4b -2, तिसरा 2 -1 -4. फास्ट मध्ये फक्त मिस्टेक नाही झाली पाहिजे याच्यात हे केअर घ्यायची. तर काय होईल 1 इंटू -4b -2. का बरं मायनस 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 प्लस झालं आणि अगेन मायनस मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन तर ते +2 येते म्हणून -2 आहे. नाही तर बरेचदा इथे 2 लिहिलं जातं चुकून. -3 इंटू -16 -4 येऊन राहिले मायनस मायनस +4 -9 इंटू -4 आणि -2b इज इक्वल टू 0. बरं याला ओपन केलं -4b -2. हे किती येतात -12 36. 12 इंटू -12 इंटू -3 36 हे पण 36च येतात. -9 इंटू -4 आणि -9 + 18 होईल b इज इक्वल टू 0. अच्छा 18b -4b 14b आणि हे होऊन राहिले 36 72 70 है ना. 17 तिकडे गेले तर -70. ह्याची टोटल येऊन राहिली आहे 70. 36 72 -2 म्हणजे 70 तिकडे गेले तर b इज इक्वल टू आलं -5. तर तो पॉइंट झाला b, 0 म्हणजे -5, 0. बर एवढ्यावरच संपलं का नाही. त्यांनी म्हटलं की कॉन्करंट विथ द गिवन लाईन्स म्हणजे एक दोन लाईन घ्यायच्या त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचा म्हणजे तेच मिळून जातं. तर ही तर आता राहू द्या, हे दिसतंय सोपं. 3 ने मल्टिप्लाय केलं आणि ऍड केलं तर x मिळून जातो. तर आपण एक काम करूया. एक लाईन लिहिली x + 3y इज इक्वल टू 9 ना. 9 ला तिकडे नेलं आणि याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 6x -3y आणि 4 ला इकडे आणलंय आणि 3 ने मल्टिप्लाय केलं तर 12. ठीक आहे. तुम्ही कसे करू शकता. 3 ने मल्टिप्लाय केलाय बस. ठीक आहे. याची ऍडिशन केली काय 7x इज इक्वल टू 21. तर x इज इक्वल टू मिळालं 3. x इज इक्वल टू 3 मिळालं. यात पुट करून द्या 3 इकडे गेला तर येईल 6 कारण की 9 - 3 होईल. तर y इज इक्वल टू 3y इज इक्वल टू 6 म्हणजे y इज इक्वल टू 2. तर दुसरा पॉइंट झाला आपला 3,2. याच्यातून पास होणाऱ्या लाईनचं इक्वेशन y हीच घेऊया आपण पहिले y - 0 सोपं होऊन जातं x + 5. ठीक आहे. आता फक्त केअर घ्यायची 2 - 0 3 - -5 म्हणजे 8 किंवा असं लिहा 3 + 5 3 - -5 8 म्हणजे. तर हे झालं y इज इक्वल टू 1/4 2/8 1/4 इज इक्वल टू x इंटू x + 5. तर 4y इज इक्वल टू x + 5 असं काही ऑप्शन दिसतंय का.
अच्छा, 4y ला तिकडे नेलं तर काय होईल? x मायनस 4y प्लस 5 इज इक्वल टू 0. ऑप्शन डी दिसतंय ना, x मायनस 4y प्लस 5 इज इक्वल टू 0. ऑप्शन डी करेक्ट. बघू 55 नंबर. ठीक है, 56 बघूया. $56 नंबरचा क्वेश्चन आहे. अ पॉइंट, हा जेई मेनचा क्वेश्चन आहे. अ पॉइंट ऑन द स्ट्रेट लाइन, on the straight line, three x plus 5y is equal to 50, which is equidistant from the coordinate axis will lie only in जेई मेन्सचा क्वेश्चन आहे. 2019 बहुतेक, करेक्ट 2019. आणि ऑप्शन दिले फोर्थ क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट, सी ऑप्शन है फर्स्ट एंड सेकंड क्वाड्रंट, फर्स्ट एंड सेकंड क्वाड्रंट, सी आणि डी ऑप्शन है फर्स्ट सेकंड फोर्थ क्वाड्रंट, फर्स्ट सेकंड एंड फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे, तर याचं रफ स्केच करावं लागेल आपल्याला थोडं, त्याच्याशिवाय हे न्यूमेरिकल सॉल्व होणे डिफिकल्ट दिसत आहे. जे मेन्स आहे पण इतकं पण डिफिकल्ट नाहीये, म्हणूनच ते दिलं आहे ना, फारच डिफिकल्ट नाहीये. बघूया. A point on the straight line 3x plus 5y is equal to 15, which is equidistant from the coordinate axis will lie only in. आपण एक रफ स्केच करूया. हा y axis, हा x axis, ही लाईन काढूया. तर y is equal to 0 केलं तर 3x is equal to 15 म्हणजे 5,0 मधून पास होत आहे. इथे 0 पुट केला तर हे 5 येते x, आणि x0 केला तर 3 म्हणजे 0,3 मधून पास कशी आहे. ही आहे आपली लाईन 3x प्लस 5y इज इक्वल टू 15. आणि त्यांचं म्हणणं आहे की विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द कोऑर्डिनेट एक्सिस. या लाईनवर राहणारे पॉइंट, या लाईनवर राहणारा पॉइंट इक्विडिस्टन्स आहे कशापासून? कोऑर्डिनेट एक्सिस पासून. अच्छा, कोऑर्डिनेट एक्सिस पासून इक्विडिस्टन्स आहे, कोऑर्डिनेट एक्सिस पासून इक्विडिस्टन्स आहे म्हणजे पॉइंट याच्यावर तर येईलच, पण पॉइंट मस्ट lie on y is equal to x. y is equal to x ही लाईन अशी आहे की ज्याच्यावरचा प्रत्येक पॉइंट इक्विडिस्टन्स आहे x आणि y कोऑर्डिनेट्स पासून किंवा ऍक्सिस पासून. x आणि y ऍक्सिस पासून इक्विडिस्टन्स वर आहे, बघा ना.
1 1 2 2 3 3 म्हणजे सेम डिस्टन्स वर येतो. दुसरी एक लाईन आहे y इज इक्वल टू मायनस एक्स. ही लाईन वरचा प्रत्येक पॉइंट इक्वी डिस्टन्स येऊन राहिला आहे, बरोबर आहे. याच्यापासून -2, -2 सॉरी 2, -2. ठीक आहे. हा पॉइंट काही -2, -2 इक्वी डिस्टन्स. ठीक आहे. डिस्टन्स म्हटलं की तिथे पॉझिटिव्ह निगेटिव्हचा विचार नाही करायचा. ठीक आहे. म्हणून हाही चालतो. सर हा चालेल का 2, -2. हो, डिस्टन्स त्याचं 2, 2च आहे याच्यापासून आणि याच्यापासून. तर ठीक आहे. तर दोनच लाईन वर येतील ते पॉइंट मस्ट लाय ऑन y इज इक्वल टू एक्स अँड y इज इक्वल टू -x. या दोन लाईन वर येतील. या दोनच लाईन वर असणारे पॉइंट इक्वी डिस्टन्स असतात. बर, मग काढून बघू. ही आहे y इज इक्वल टू एक्स. दिसत नसेल तर इथे लिहितो y इज इक्वल टू एक्स आणि एक अशी y इज इक्वल टू -x. पण ही सर इंटरसेक्ट नाही होत आहे ना. कदाचित पुढे होईल कुठेतरी, कारण की याचा स्लोप बघा आणि याचा 45 आहे. याचा स्लोप जास्त आहे. किती आहे याचा स्लोप? याचा स्लोप आहे -3/5. याचा स्लोप किती आहे? -3/5. निगेटिव्ह म्हणजे ऑप्टिस अँगल, म्हणजे हा अँगल जास्त आहे, 90 पेक्षा जास्त आहे आणि हा 45 आहे. तर कुठे ना कुठे इंटरसेक्ट होते. म्हणजे या लाईनवर पण एक पॉइंट मिळू शकतो. ठीक आहे. एक तर याच्यावर मिळेल आणि एक तर याच्यावर मिळेल. बर, इकडे इंटरसेक्ट करेल का? नाही, इकडे नाही करणार. का नाही करणार? थर्ड क्वाड्रंटचा तर प्रश्नच नाही येत आहे. फोर्थ क्वाड्रंट कन्फ्युज करेल. त्यांनी म्हटलंय फोर्थ क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट, फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट, फर्स्ट टू सेकंड आणि फोर्थ. हाही ऑप्शन राहू शकतो डी. फोर्थ क्वाड्रंट मध्ये नाही. हा ॲक्यूट अँगल आहे. हा बघा एक्स ऍक्सिस सोबत ॲक्यूट अँगल तयार करत आहे. हा 45 आहे. तर मिळणं कठीण आहे. बघा, हे लक्षात आलं पाहिजे की दोन लाईन आहे. एक लाईन इथून स्टार्ट करतो, एक लाईन अशी ॲक्यूट अँगल आणि एक 45. ही कधी मिळू शकत नाही. पण ही जर ऑप्टिस अँगल वाली असेल तर मिळून जाईल. ही ऑप्टिस अँगल वाली, हा ऑप्टिस अँगल आहे, हा ॲक्यूट अँगल आहे. म्हणून ही मिळणार नाही, ही मिळेल. म्हणजे दोनच पॉइंट येतील. आणि ते दोन पॉइंट कसे फाइंड आउट करू शकतो? इझिली. काय करायचं? 15 घ्यायचं. तर फर्स्ट पॉइंट होईल याच्यावरचा y इज इक्वल टू एक्स वरचा जो मिळून राहिलाय 15 घेऊन घ्यायचं. याचे ऍडिशन करायचं 1/8. हा पॉइंट आहे. हा पॉइंट आहे. इथे असेल 15/8 आणि 15/8. मी काय केलं? दोघांचं ऍडिशन केलं 3 आणि 5 आणि ह्या 15 ला डिवाइड केलं. हा पॉइंट असेल. बघा ना, हा पॉइंट येऊन राहिला काय? हा पॉइंट येतोय काय? 3 × 15/8 प्लस 5 × 15/8. 15 यायला पाहिजे है ना. तर किती येऊन राहिले? 45. बरोबर. आणि हे येऊन राहिले 75 इज इक्वल टू, हे डिनॉमिनेटर सेम आहे, हे होईल 15 × 8. तर हे किती झालं? म्हणजे दोन्ही इक्वल येते का बघू. एक याची टोटल किती येऊन राहिली? 120. याची टोटल किती येऊन राहिली? 120. म्हणजे हा पॉइंट लाय ऑन दिस लाईन. या लाईन वर पण आहे आणि y इज इक्वल टू एक्स वर पण आहे. हा पॉइंट आहे. हा 15/8 आणि 15/8 कुठे येऊन राहिला? 15/8 आणि 15/8. आणि तो ओळखायचा कसा? पटकन याची टोटल करायची, डिवाइड करून टाकायची. दुसरा पॉइंट येईल. दुसरा पॉइंट कसा फाइंड आउट करतो बघा. b इज इक्वल टू b. हा पॉइंट इथे कुठेतरी मीट होत असेल. हा पॉइंट कसा फाइंड आउट करतो? याचं सबट्रॅक्शन करायचं. 3 - 5 15/-2 आणि 15/-2 लिहू का सर?
15/-2 15/-2 आता सबट्रॅक्शन केलं तर ही लाईन आहे y इज इक्वल टू -x, ही लाईन होती y इज इक्वल टू x, म्हणजे y चा जो कोऑर्डिनेट असेल तोच x चा कोऑर्डिनेट येईल किंवा x चा जो कोऑर्डिनेट असेल तोच y चा कोऑर्डिनेट येईल. इथे x चा जो कोऑर्डिनेट येत असेल त्याचा निगेटिव्ह येईल y किंवा y चा जो कोऑर्डिनेट असेल त्याचा निगेटिव्ह येईल x, म्हणून हा निगेटिव्ह आहे तर हा पॉझिटिव्ह. करून बघा हा पॉइंट येतो का आता. 3 into 15/-2 plus 5 into 15/2 is equal to 45. किती मायनस आणि 75/2, कारण की निगेटिव्ह इथे देऊन दिला आहे. किती येत आहे 75 - 45, तर हे येत आहे 30/2 म्हणजे 50 आले आन्सर. तर हा पण पॉइंट लाय करून राहिला आहे या लाईनवर पण आणि y इज इक्वल टू -x1. तर हे असे पॉइंट फाइंड आउट करणे सिंपल आहे. एकदा ऍडिशन करायचं, याला डिवाइड करायचं आणि y इज इक्वल टू x वर आहे तर x आणि y कोऑर्डिनेट सेम, आणि एकदा सबट्रॅक्शन करायचं तर -2 आलं, 15/-2 येईल आणि एकदा 15/2 येईल, कारण की आपल्याला एकदा पॉझिटिव्ह घ्यायचं एकदा निगेटिव्ह घ्यायचं. बस ते दोन पॉइंट येतील. म्हणजे दोनच इकडे स्केच वरून तर कळून गेलं आपल्याला की दोनच पॉइंट येतील, दोनच ठिकाणी ते इंटरसेक्ट होऊ शकतात. अरे असं पॉसिबल आहे का? असं पॉसिबल आहे का एक लाईन दोनदा इंटरसेक्ट होईल? नाही, ही एकच लाईन आहे y इज इक्वल टू -x, ही दोनदा इंटरसेक्ट होऊ शकते एकाच लाईनला? नाही, एकदाच इंटरसेक्ट होईल, नाहीतर तिला असं 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 चालावं लागेल. ठीक आहे, तर ही लाईन फक्त एकदाच इंटरसेक्ट करू शकते आणि तेच पॉइंट आहे. याचा आन्सर येईल फर्स्ट अँड सेकंड पॉइंट, फर्स्ट अँड सेकंड पॉइंट. आणि त्याचे रिझन सांगितलं मी सेकंड मध्येच का, फोर्थ मध्ये का नाही, कारण की ऑप्टिव्ह अँगल आहे हा. ऑप्टिव्ह अँगल 45 पेक्षा जास्त आहे आणि म्हणजे तो तर 90 पेक्षा जास्त आहे, तर मिळणेच आहे त्यांना. ठीक आहे, स्केच थोडं अजून करेक्ट काढलं असतं तर एकदम दिसून पण पडलं असतं. ठीक आहे, तर मित्रांनो इथे आपण थांबूया आणि पुढचे न्यूमेरिकल्स उद्या बघूया. ठीक आहे, आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्स फॉर वॉचिंग.